नमस्कार, मी पल्लवी साखरकर. आज आपल्याबरोबर आले आहेत पिनॅकल ऑर्थो सेंटर हॉस्पिटलचे डायरेक्टर आणि कन्सल्टंट हँड सर्जन डॉक्टर पराग लाड. सर, ब्रेकल प्लेक्सस इंजुरी म्हणजे नक्की काय? प्लेक्सस म्हणजे नसांचं गुंतागुंत किंवा नसांची जाळ आणि ब्रेकियल प्लेक्सस म्हणजे आपल्या मानेतनं निघणाऱ्या 5 महत्त्वाच्या नसा यांना जेव्हा एकत्र येतात त्या एकत्र नसांना ब्रेकियल प्लेक्सस असं म्हटलं जातं. आणि ब्रेकियल प्लेक्सस हा एक नर्वचा भाग आहे. त्याच्यात 5 महत्त्वाच्या नसा येतात. त्याच्यात प्रत्येक नसाचं काम आपला खांद्यापासून बोटापर्यंत मूव्हमेंट करण्यासाठी होतं. सो ब्रेकियल प्लेक्सस म्हणजे मानेतनं निघणाऱ्या 5 महत्त्वाच्या नसा. आणि ही इंजुरी होण्याची कारणं काय असतात? ही इंजुरी सहसा आम्ही यंग पॉप्युलेशनमध्ये म्हणजे तरुण वयोगटामध्ये बाईक ॲक्सिडेंट नंतर बऱ्याच वेळा बघतो. जेव्हा बाईक एखादा मनुष्य स्पीडने चालवतो आणि तो कुठल्या कार किंवा कुठल्या व्हेइकल किंवा स्टेशनरी ऑब्जेक्टवर आदळतो आणि त्याच्यामुळे जी सडनली त्याची मान फिरवली जाते, तेव्हा मानेतनं निघणाऱ्या या नसा काही गोष्टींमध्ये खेचल्या जातात. त्याला आम्ही स्ट्रेच इंजुरी म्हणतो. काही ठिकाणी ह्या तुटल्या जातात. त्याला आम्ही रप्चर असं म्हणतो. सो तरुण वयोगटामध्ये बाईक ॲक्सिडेंट हा ॲक्सिडेंटमुळे ह्या इंजुरीज होतात आणि बऱ्याच वेळा लहान मुलं म्हणजे जी आपले गरोदर बाळंतपणाच्या वेळी एखादं बाळ जर गर्भाशयाच्या पिशवीतनं बाहेर येताना त्याचा जीव गुदमरला किंवा त्याचा श्वास घ्यायला त्याला त्रास झाला, तर काही वेळा डॉक्टरांना त्या बाळाला खेचून काढावं लागतं. अशा वेळी अगदी लहान 1, 2, 3 दिवसाच्या बाळांमध्ये सुद्धा हो. ते खेचल्यामुळे ह्या नर्व्हज इथे इंज्युअर्ड होतात.